नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीतला वाद चव्हाट्यावर आलाय। हेमंत गोडसे यांच्या नावाला भाजपने विरोध केलाय। श्रीकांत शिंदेंनी महायुतीतील कुणालाही विचारात न घेता गोडसेंच्या नावाची घोषणा केल्याचा भाजपने आरोप केलेला आहे। नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी जिल्ह्यातील आमदारांची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी केली असं देखील समजतंय। मात्र श्रीकांत शिंदेंनी कुणालाही विचारात न घेता गोडसेंच्या नावाची घोषणा केली असं देखील म्हटलं जातंय। प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून अपडेट्स घेऊयात आपण। किरण, काय नेमकं या संदर्भातला वाद आहे जो आता समोर येताना पाहायला मिळतोय? रिद्धी, आपल्याला माहिती आहे की महायुतीकडनं उमेदवारीची घोषणा करत असताना वरिष्ठ पातळीवरनं होत असते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर महाराष्ट्रातलीच पहिली घोषणा ही श्रीकांत शिंदेंनी नाशिकमध्ये केली होती। हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील आणि धनुष्यबाण हेच चिन्ह नाशिकच्या उमेदवाराचा असेल अशा प्रकारची घोषणा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये 3 दिवसांपूर्वी केली होती। त्यामुळे या घोषणेनंतर महायुतीमध्ये वाद निर्माण झालेला आहे। अनेक आमदारांनी भाजपच्या मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केलेली आहे की अशा पद्धतीने कुणालाही विचारात न घेता ही घोषणा केलीच कशी, आणि यामुळे आता हा अंतर्गत वाद जो आहे महायुतीच्या संदर्भातला तो चव्हाट्यावर या निमित्तानं आलेला आहे। त्यामुळे हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। महायुतीच्या माध्यमातून नेमकं कोण उमेदवार असणार असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र मंत्री गिरीश महाजन यांनी देखील या संदर्भामध्ये ज्या आमदारांनी तक्रार केली होती त्यांना धीर धरण्याचं आवाहन केलेलं आहे की याबाबत बाहेर कुठेही वाच्यता करू नका, मात्र याबाबत वरिष्ठ पातळीवर आपलं जे गाऱ्हाण आहे ते मांडलं जाईल आणि याबाबत योग्य तो न्याय मिळेल अशा पद्धतीचं आश्वासन देखील देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। जी किरण, मात्र नाशिकची ही जी जागा आहे ती भाजपला मिळण्यासाठी आमदार थेट गिरीश महाजनांकडे जात आहेत, मागणी करतायत। गिरीश महाजन सुद्धा वरिष्ठांकडे ही मागणी करू शकतात का? नक्कीच करू शकता की मागील काही काळामध्ये देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे याबाबतच मागणी केली होती की आपली ताकद नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। 3 आमदार आहे, महापालिकेमध्ये देखील सत्ता होती, 60हून अधिक नगरसेवक होते आणि हीच संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता ही जागा भाजपकडे यायला हवी। आगामी काळात असलेला कुंभमेळा आणि एकूणच नाशिकमध्ये वर्चस्व असावं या दृष्टीने भाजपचा हा प्रयत्न असणार आहे। निश्चित किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।